नेरळ येथील पेशवाई मार्गावर सोमवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास अचानक झालेल्या गोळीबाराच्या घटनेनं संपूर्ण परिसर हादरून गेला। सचिन अशोक भवर यांच्यावर मोटरसायकलवरून आलेल्या 2 अज्ञात व्यक्तींनी सलग 2 गोळ्या झाडत त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न केला। सुदैवानं पहिली गोळी चुकली तर दुसरी गोळी उजव्या कमरेजवळून घासून गेल्यानं भवर थोडक्यात बचावले। सोमवार 24 नोव्हेंबर रोजी भवर हे अंबरनाथहून मित्रासोबत मोटरसायकलवरून नेरळकडे परतत होते। शेलू इथं मित्राला उतरवल्यानंतर ते एकटेच पेशवाई रोडनं घरी जात असताना 2 अज्ञात व्यक्तींनी त्यांचा पाठलाग करत असल्याचं दिसून आलं। पुलाजवळ अंधाराचा फायदा घेत आरोपींनी त्यांची मोटरसायकल अडवली। मागील सीटवर बसलेल्या व्यक्तीनं सलग 2 गोळ्या झाडल्या। घटनेनंतर आरोपी पसार झाले तर जखमी भवर तात्काळ पोलीस ठाण्यात दाखल झाले। पोलीस अधिकारी शिवाजी ढवळे यांनी भवर यांना तातडीनं नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करून उपचार सुरू केले। सीसीटीव्ही तपासादरम्यान धक्कादायक माहिती समोर आली आहे। गोळीबार करणाऱ्या आरोपींपैकी एकाचा भवर यांच्याशी पूर्वी वाद झाला होता। आरोपीचं नाव अविनाश जगन्नाथ मार्के, वय 45 असं असून तो भवर इथं राहत असलेल्या स्वामी समर्थ चाळीत काही वर्षांपासून कुटुंबासह राहत होता। तपासात उघड झालं की मार्के हा धुळे शहरातील तब्बल 15 गुन्ह्यांमध्ये वॉन्टेड असून सराईत गुन्हेगार आहे। 3 वर्षांपूर्वी चाळीत राहायला आलेल्या मार्के याचा काही महिन्यांपूर्वी पाण्याच्या वादातून स्थानिकांसोबत वाद झाला होता। त्यानंतर त्यांनी चाळ सोडली। भवर यांच्या मते याच वैमनस्यातून हा जीवघेणा हल्ला झाल्याची शक्यता आहे। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी रात्री उशिरा गुन्हा नोंदवून आरोपींच्या शोधासाठी 3 विशेष पथकांची नियुक्ती केली आहे। ढवळे पोलीस उपनिरीक्षक भास्कर गच्चे आणि त्यांची टीम सीसीटीव्ही फुटेज, जुन्या तक्रारी आणि सूत्रांच्या आधारे तपास सुरू आहे। शांत असलेल्या नेरळ परिसरात झालेल्या या अचानक गोळीबारामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय। भवर यांना पुढील उपचारासाठी कर्जत भिवपुरी येथील रायगड हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलंय। नेरळ पोलीस अधिकारी शिवाजी ढवळे यांनी सांगितलं की गोळीबाराची घटना अत्यंत गंभीर आहे। आरोपींपैकी एकाची ओळख पटली असून त्याला ताब्यात घेण्यासाठी पोलिसांची 3 पथकं रात्रंदिवस शोध घेत आहेत। माझं नाव सचिन अशोक भवर, मी बदलापूर मानकवली MIDCला जॉबला होतो। संध्याकाळी मी कामावरून घरी जात असताना पेशवाई रोड येथे 2 अज्ञात माणसं आले। त्यातला पहिला जो मनुष्य होता तो माझ्या ओळखीचा नव्हता। मागचा जो होता तो अविनाश मार्के होता। त्यांनी डायरेक्ट गाडी आडवी करून माझ्यावर 2 राऊंड फायर केला। पहिला राऊंड मिस झाला आणि सेकंड राऊंड माझ्या कमरेवर येऊन लागला। मी त्याच अवस्थेमध्ये कसं तरी जाऊन तिकडे चौकीवर गेलो। जो काही घडलेला प्रकार आहे माझा तो सगळा मी सरांना सांगितलेला आहे आणि आता पुढची जी काय प्रोसेस आहे ते साहेब करत आहेत। आणि सर ते अविनाश मार्के जे आहेत ते माझ्या चाळीमध्ये माझ्या बाजूच्या रूमला राहिलाच आहे, पण त्यांच्या माझ्यामध्ये काही वाद नव्हता, पण त्यांनी असं का केलं ते मला अजिबात कळलेलं नाही आहे।